हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आम्हाला आज लग्नाला जायचं आहे. तर चला, तुमच्यासोबत सर्व काही शेअर करणार आहे. येथे आमचं सर्वांचं आवरलं आणि मग आम्ही सर्व गाडीमध्ये बसून चाललेलो होतो. तर लग्न पण नाशिकला होतं, त्यामुळे मग आम्हाला लवकरच निघायचं होतं. तरी आम्हाला इथेच 5 वाजलेले होते निघण्यासाठी. तर मग आम्ही मोठी गाडी घेऊन आणि मग चाललेलो होतो. तर दूर चालला, कुठं चालला? कुठं चालला? तिकडं. मग आम्ही तेथे पिंपळगावमध्ये पण थोडा वेळ थांबलेलो होतो. तर तेथे जाऊबाई आणि भाऊजी येणार होते. तर मग त्यांच्यासाठी आम्ही तेथे थोडा वेळ थांबलो आणि मग त्यानंतर दोघं पण आलेले होते आणि सासरे पण आलेले होते. तर मग त्यानंतर आम्हाला नांदूर नाक्यावरती भरपूर अशी ट्रॅफिक लागलेली होती. तर त्यामुळे आम्हाला खूप उशीर होऊन गेला तेथे पण. तर बघा तुम्ही पण, इथे इतकी ट्रॅफिक होती त्या दिवशी. खूपच लग्न असल्यामुळे मग ट्रॅफिक खूप होती. तर आम्ही अर्धा तास तेथे थांबलेलो होतो ट्रॅफिकमध्येच. मग त्यानंतर जास्त गाड्या असल्यामुळे मग आम्हाला पुढं जाता येत नव्हतं. मग त्यामुळे मग आम्ही उतरून घेतलं आणि मग तेथून आम्ही पायी लॉन्समध्ये गेलेलो होतो. त्या दिवशीचा तेथे बाजार पण होता, त्यामुळे मग ते सर्व काही बाजार पण असा थोडा रस्त्यावरतीच भरलेला होता. त्यामुळे भरपूर अशी काही गर्दी होऊन गेली होती. तर मग आम्ही गाडीतून उतरून पायी चाललेलो होतो सर्व काही. मग आणि स्वरा आणि मिस्टर दोघंजण गाडीमध्ये होते आणि आम्ही सर्व काही पायी चाललेलो होतो. मग येथे आम्हाला चालण्यासाठी सुद्धा रस्ता भेटत नव्हता. तर इतकी भरपूर अशा गाड्या होत्या. तर मग आम्ही पटपट असं मग लॉन्सवरती जायचं होतं. आम्हाला उशीर पण भरपूर झालेला होता. तर तुम्ही पण बघू शकता, अंधार पडत आलेलो होता आम्हाला लॉन्समध्ये जाण्यासाठी. आणि घरचंच लग्न असल्यामुळे आम्हालाच उशीर झालेला होता भरपूर काही. नवरदेव पण निघालेला होता. तर आम्ही मग पटपट असं आतमध्ये गेलो. तर एंट्री करताच येते स्वागतासाठी पण भाऊबंद उभे असतात. तर मग इथे सर्व काही असे सर्व जाधव फॅमिली उभी. तर मग आम्हाला लगेच आतमध्ये नणंदबाई, भाऊजाया अशा आमच्या सर्वांच्या ओटी भरत असतात. तर आम्ही इथे सर्व काही 10 जणी होतो. तर मग इथे सर्व काही नंदा, भाऊजाया ह्या सर्व काही आमच्या ओटी भरत होत्या. ट्रॅफिकमध्ये भरपूर पाहुणे मंडळी सर्व काही असे अडकलेले होते. तर मग सर्वांना थोडा उशीरच होत गेलेला होता. तर आम्ही पण मग असं आल्यानंतर पटपट मग आवरलं. माझा मेकअप पण झालेला नव्हता. मग त्यानंतर आल्यानंतर थोडा मेकअप केला आणि मग आतमध्ये आलो आम्ही. तर येथे सर्व काही आमच्या मग ओटी भरून घेत होते. तर येथे माझ्या नणंदबाई आलेल्या होत्या आणि त्या पण ओटी सर्वांच्या भरून घेत होत्या. तर त्यांना पण थोडा उशीरच झालेला होता. तर त्या पण तेथे ट्रॅफिकमध्येच अटकलेल्या होत्या. तर त्या नाशिकमध्येच राहतात, पण मग त्यांना पण यायला थोडा उशीरच झालेला होता. ट्रॅफिकच भरपूर असल्यामुळे मग सर्व काही पाहुणे वगैरे सर्व काही थोडा उशीरच होत होता, असं झालं. ओटी भरायचं झाल्यानंतर मग आम्ही येथे सर्व जावांनी, नंदांनी सर्वांनी मग येथे फोटोशूट केला आणि त्यानंतर मग येथे गेटवरती स्वागतासाठी सर्व काही मग जाधव फॅमिली ही सर्व तेथे उभी होती. जे कोणी पाहुणे मंडळी येतील त्यांच्या स्वागतासाठी मग असे सर्व काही भाऊबंद उभे असतात. मग त्यानंतर मग शंभूचं आणि माझं पण थोडं फोटोशूट झालेलं होतं. मग शंभू इथे थोडा रडत होता, त्यामुळे मग मी त्याला माझ्याजवळच ठेवलेलं होतं. मग
मग थोडा फोटो पण काढून घेतलेले आहेत आणि येथे नवरदेव आणि नवरीची पण एंट्री झालेली आहे. खूप छान अशी दोघांची एंट्री झालेली आहे. तर मग येथे बलून्स वगैरे सर्व काही लावलेले होते आणि धुरासाठी पण काहीतरी लिक्विड पदार्थ टाकलेला असतो, तो भरपूर असा धूर पण झालेला होता तेथे. तर मग त्यांची दोघांची पण एंट्री छान झालेली होती. भरपूर अशी मोठी स्क्रीन लावलेली होती इथे पण. तर मग आम्ही स्क्रीनच्या समोरच बसलेलो होतो. तर शंभू पण थोडा रडत होता, तर त्यामुळे मग मी खालीच बसलेले होते त्याला घेऊन. तर मग येथे त्यांचं स्टेजवरती आगमन होत आहे. 2 छोट्या मुलींनी पण छान असा डान्स केलेला होता. तर त्यानंतर मग नवरदेव आणि नवरी स्टेजवरती गेलेले होते. येथे आम्ही सर्व खाली बसलेलो होतो. तर मग जाऊबाई, फुईसासा, सर्व सासूबाई येथे सर्व आम्ही बसलेलो होतो. तर मग शंभू पण रडत होता, त्यामुळे मग मी खालीच बसलेले होते. आणि समोर पण भरपूर अशा लेडीज उभ्या होत्या, त्यामुळे आम्हाला जास्त काही दिसत नव्हतं. तर मग मी काय स्क्रीनवरतीच थोडंफार असं शूट केलेलं होतं. लग्न लागल्यानंतर खूप असे फटाकडे पण फुटायला लागलेले होते. तर छान वाटत होतं बघायला पण. तर शंभू पण बघत होता ते फटाकडे. येथे मग छोटा पुतण्या होता, त्याला पण भूक लागलेली होती आणि शंभूला पण जेव घालायचं होतं. त्यामुळे मग आम्ही इथे सर्व काही टेबलवरतीच जेवण घेतलेलं होतं बफे. मग मी शंभूला जेव घालत होते. तर मिस्टर ते पण जेवायला गेलेले होते, त्यामुळे मग शंभूला पण भूक लागलेली होती. तर मग येथे त्याला जेव घालत होते. तर आम्हाला पण नंतर बरोबर जेवायचं असतं, त्यामुळे मग शंभूला आधी जेव घातलं. मग त्यानंतर येथे स्वराचा पण थोडंसं व्हिडिओ शूट केलेला होता. तर तिला पण व्हिडिओ काढायची खूप आवड आहे. तर मग तिचा इथं छोटासा क्लिप टाकलेली होती. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर पुढचा पार्ट तुम्हाला उद्या लगेच येईल. तर चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.